वटपौर्णिमा हा महाराष्ट्रामधला एक सगळ्या सौभाग्यवती सवाष्ण महिलांचा खूप मोठा असा एक मानाचा सोहळा आहे आणि हा सोहळा गेली 8-9 वर्ष आम्ही या विभागामध्ये करतो. मला असं वाटतं की अवघ्या मुंबईतली ही एक भव्य वटपौर्णिमा आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत जसा जसा वेळ मिळेल तशा तशा महिला इथे येत राहतात आणि सुमारे 1000-1200 महिला इथे दरवर्षी नित्यनेमाने पूजेसाठी येतात. तुम्ही जर बघितलं तर आपण त्याचं आयोजन पण अशा पद्धतीने करतो की पावसाचा विचार करून वरती छत आहे, झाडाला सुद्धा खूप छान सजवलेलं आहे. झाड सुद्धा खूप प्राचीन आणि इथलं खूप या विभागातलं अत्यंत जुनं असं झाड आहे. त्याला आम्ही डेकोरेट केलं आहे. आमदार प्रवीण दरेकर साहेबांच्या फंडातून इथे तुम्ही बघाल तर पेवर ब्लॉकची सुद्धा व्यवस्था आहे. हे डम्पिंग ग्राउंड होतं आधी, त्याला आम्ही रिनोव्हेट केलेलं आहे पूर्ण आणि ह्याचा वापर हा विविध कार्यक्रमांसाठी होतो. पण इथली वटपौर्णिमा हे या विभागाचं वैशिष्ट्य आहे. सत्यवान सावित्रीची गोष्ट मला असं वाटतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि ज्या पद्धतीने सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले तशा पद्धतीने आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, निरोगी उत्तम आयुष्य लाभावं आणि 7 जन्मी हाच पती आपल्याला परत मिळावा अशा प्रकारची प्रार्थना या वडाकडे केली जाते. वडाचं आयुष्य आपण जर म्हटलं तर सगळ्या झाडांमध्ये दीर्घायुष्य टिकणारं झाड म्हणजे वड आहे, म्हणून वडाची पूजा या दिवशी विशेष केली जाते. ह्या अरेंजमेंटचा फायदा महिलांना विशेष करून होतो, कारण कधी कधी आपल्याला आपण पाहतो की विभागामध्ये वडाची झाडं अनेक असतात परंतु नीट चालायला जागा नसते, खाली माती असतात, दगड असतात, त्याच्यामुळे नीट चालता येत नाही. कधी कधी जमिनीला लेवल नसते, त्याच्यामुळे चालायला त्रास होतो. पावसामध्ये जर वरती छत नसेल तर एका हातात छत्री घेऊन एका हातात ते पूर्ण वाण असलेलं ताट घेऊन पूजा करायला सुद्धा खूप प्रॉब्लेम होतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही इथे असं आयोजन करतो आणि म्हणून 1000 ते 1200 महिला दरवर्षी इथे येतात.